हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल आदरणीय सन्माननीय रोहिदासजी कानात साहेबांच्या शुभ हस्ते. एक क्रिस्टल ट्रॉफी आहे समनावीरची आणि त्यानंतर आपण पाहिला तर एक कोल्ड्रिंकची बॉटल देखील आहे आणि ही कोल्ड्रिंकची बॉटल आपण पाहिलं तर मग A1 जोडी आकाश भोईर अँड मनोज गुवारी मॅन फ्रॉम राजावली यांच्या मार्फत या स्पर्धेला मात्र स्पॉन्सर केली गेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर आर्यन गुवारी. शक्तीस बूट साखपाडा या दोन संघामध्ये तिन्ही चेंडूंचा खेळ मात्र संपन्न झाला आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 12 धावा. रुपेश लोखंडे बाद झाल्यानंतर योगेश दलवी यांना तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळेस डाव्या अष्टीच्या बाहेर चेंडू हाताळला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव ही धाव फलकावरती ऍड केली जाईल. 13 धावा ऑन द स्कोर बोर्ड. पुढील बॉल. हो यावेळेस बॅटच्या रडार मध्ये चेंडूची हाताळणी केली आहे आणि चेंडू आपण पाहिला तर मग निघून गेला सीमा रेषा पलीकडे. 6 धावांकरता येतोय हा षटकार. वाट धरली शिर्डीची. धन्यवाद डीजे. धावसंख्या 6 ने पुढे सरकली पोहोचली गेली ती म्हणजेच 19 अंकांवरती. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 3 षटकांचा हा सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पुढील बॉल पुन्हा एकदा टाकण्याकरता सज्ज झालेत. यावेळेस पुन्हा एकदा हवाई स्ट्रोक. चेंडू जाईल हवेच्या लाटांवरती होऊन स्वार सीमा पार. आणखी एक येतोय फलंदाज योगेश दलवीच्या बॅट मधनं. षटकार 6. सुदबुद हरली तहन भूक सरली पाहुनी पालखीचा थाट. पाहुनी पालखीचा थाट. धन्यवाद अडुज. थँक्यू सो मच. धावसंख्या आपण पाहिली तर मग पोहोचली गेले 25 अंकांवरती. 25 धावा ऑन द स्कोर बोर्ड. पुढील बॉल. हो या ठिकाणी आपण पाहिलं तर मग खूप टप्प्याची लेन होती. ऑन साइडला खेळण्याची मानसिकता. बाउन्सरचा प्रयास केला गेला. शेवटचा बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय परंतु पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 25. जबरदस्त सुरुवातीला आपण पाहिलं तर मग रुपेश लोखंडेच्या बॅटमधनं एक षटकार आला. त्याच्यानंतर व्हाईट वरती बाईकच्या स्वरूपामध्ये चौकार. तिथून मात्र कलाटणी मिळाली गेली आणि त्याच्यानंतर योगेश दलवीच्या बॅटमधनं 2 उत्तुंग षटकार आपण पाहिले. आज वार गुरुवार साईबाबांचा दिवस. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी राज परब्रह्म तस्मे श्री सच्चिदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय. लाख इरादे बनकर टूट जाते हैं और शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. नंबर 2 चा ओव्हर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अजय किरकिरे गोलंदाजी क्रमवरती सज्ज झालेत. ऑन स्ट्राइक मध्ये बॅटल विशाल नानकर हे आपल्याला पाहायला मिळतील. लेफ्टन गोलंदाज मिस्टर अजय. हो ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी केली होती. परफेक्ट यॉर्करचा मारा. डॉट बॉल असेल. बॅक टू द बॉलर यावेळेस स्ट्रोक केले होते. मिस्टर विशाल नानकर एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु रोखलं गेलं. तिथून मात्र वापसी करावी लागेल. पुढील बॉल. ब्लॉक मध्ये हा देखील चेंडू आपण पाहिला होता. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळले गेलेत. एक सिंगल धाव सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचलं जाईल ते म्हणजेच 26 अंकांवरती. 26 धावा 26 नोव्हेंबर
26-11चा तो दहशत हल्ला अजून सुद्धा आपल्याला आठवतोय. मुंबई येथे ताज हॉटेलवरती केला होता अतिरेक्यांनी आणि भरपूर वीर जवान त्या ठिकाणी आपले शहीद झाले. पुढील बॉल फुल टॉस बॉल आ बैल मुझे मार एक गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए सिक्सर. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा साईबाबांची आठवण डीजे हार्दिक बळंगे यांनी आम्हाला या ठिकाणी करून दिली आहे. पुढील बॉल यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेनं आकाश कान्हात त्या ठिकाणी पुढे आले, चेंडूला अडवतायत. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजे 33 अंकांवरती. 33 धावा ऑन द स्कोरबोर्ड. दुसऱ्या षटकातील चेंडू फेकून झालेत. 4 चेंडूंचा खेळ झाला. पहिला चेंडू डॉट हाताळला होता, त्याच्यानंतर सिंगल, षटकार, सिंगल, म्हणजे आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या त्या ठिकाणी. गोलंदाज मिस्टर अजय किरकिरे याला तुम्ही पाहू शकाल. हो, यावेळेस पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्करचा मारा केला होता, परंतु आउटसाइड द लेग स्टंप डाव्या स्टेजच्या पलीकडे चेंडू हा अगदी वेगानं निघून गेला. वेग भन्नाट होतं, परंतु दिशा देखील चांगली असायला हवी. वेग आणि दिशाचं जर मिश्रण योग्य झालं तर मग चांगली गोलंदाजी तुम्ही करू शकता. पुढील बॉल भरपूर हवेचा साथ देखील आहे उजव्या बॅटरला. यावेळेस आपण पाहतोय तिसऱ्या अंपायरची मदत या ठिकाणी घेतली गेली. आउटफील्ड अंपायरच्या मदतीने आपण पाहिला तर मग फेअर डिलिव्हरी आहे आणि बॅटरच्या मनामध्ये हलकीशी शंका आहे, ती देखील क्लिअर केली जाईल. वाईड बॉल असणार आहे. पॉइंटला मात्र खेळण्याची मानसिकता. दीपक दीपकजी किरकिरे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. भरपूर दिवसानंतर त्यांचं देखील आम्हाला दर्शन झालंय. हो, यावेळेस फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळले गेलेत. विशाल इंगळे त्या ठिकाणी होते. चांगली फिल्डिंग. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 36 अंकांवरती. अजून सुद्धा आपण इथून पाहिलं तर मग 6 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. पाहूया कशा प्रकारे इथून हा पुढील खेळ मात्र पाहायला मिळेल. सध्या तरी आपण पाहिलं तर मग धाव फलक अगदी डेंजर झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. तिसरं षटक टाकण्याकरता गोलंदाज मिस्टर अजित इंगळे हे मात्र या ठिकाणी सज्ज झालेत. पुढील बॉल मिस टाइम स्ट्रोक. चेंडू जाईल थर्डमॅन क्षेत्रामध्ये. आकाश कानात पुढे येतात, चेंडूला उचलतायत. एक सिंगल धाव ही घेतली जाईल. आज आपण भरपूर संघ देखील या ठिकाणी पाहणार आहोत. यंगस्टार नागळे संघ, बुसफूट खारडी, नुस्टार बसई, साईकृपा राजावळी, साईकृपा विरारपाटा, संजय लेवण नागळे, आई जीवदानी बोलिन्स आणि साईकृपा बोलिन्स. बोलिन्स वर्सेस बोलिन्स ही लढाई खूप महत्वाची असणार आहे. इनफिल्डच्या वरून खेळण्याची मानसिकता. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अजय पुढे आले होते. झेल सुटला गेला आहे. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील यात काही शंका नाहीये. 2 धावेने धाव फलक पोचला गेलाय तो म्हणजेच 39 अंकांवरती. पुढील बॉल. हो, हवाई स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटच्या मध्ये संपर्क होत नाहीये.
पहा, प्रयत्नानं सातत्य या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाहीये. इथून आपण पाहतोय चांगली वापसी करण्याचा प्रयत्न मिस्टर अजित इंगळेचा आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहेत नुस्टार मढीपाडा संघाचे. स्लॉग ओव्हर मध्ये निश्चितच गोलंदाजी त्यांच्याकडनं सातत्यानं पाहायला मिळते. यावेळेस समोरच्या दिशेनं शतरक्षक होते, पकडला गेलाय झेल आणि समाप्त होईल मिस्टर षटकार किंग योगेश दळवी ह्याचा खेळ आउट. पालखी निघाली ती पायी पायी आत बसला शिर्डीचा साई. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा आहेत 39 आणि नुकताच झालेला बॅटर आपण पाहिला तर मग 8 मध्ये 21 बनवल्या मिस्टर योगेश दळवी या खेळाडूने. पुढील बॉल. ओ, यावेळेस आपण पाहिला बॅटर अक्षय लोहार हा न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले गेलेत. पुढील बॉल. अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहिलं तर मग चांगला मोठा कमबॅक या ठिकाणी दर्शवला गेलाय गोलंदाज मिस्टर अजित इंगळे या खेळाडूने. 3 ओव्हरचा खेळ इथून मात्र संपन्न झालाय. धावफलकावरती धावा आहेत 39 आणि जिंकण्याकरता 40 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. 3 ओव्हर मध्ये 18 चेंडू मध्ये 40 ह्या बनवायच्या आहेत. चला, खेळाडू कक्षामध्ये निश्चितच खेळाडूंना बसण्याकरता जागा द्यायच्या आहे. पायगाव संघाचे त्या ठिकाणी खेळाडू आहेत. प्लीज खेळाडूंना बसण्याकरता जागा द्या. आपल्याकरता दुसरा देखील एक मंडप आहे. तसंच फील्ड सेटअप करून घ्या. शिवशक्ती स्पोर्ट सागपाडा संघ तुम्ही पाहू शकाल. आमचे मित्र सतीश दलवी देखील आहेत इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य देखील पाहायला मिळतात. त्याचनंतर आमचे मित्र सागर सुमन नाय आहेत मला वाटते, ते देखील शिवशक्ती स्पोर्ट सागपाडा संघाचे एक जबरदस्त गोलंदाज आहेत. परंतु आज सतीश यांना देखील जबरदस्त खेळ केला. 8 मध्ये 21 बनवल्या आणि एक संघाला मजबूत स्थितीमध्ये पोहोचवून ठेवले. चला, 2 बॅटर आपण देखील लवकरात लवकर यायचं आहे. आज आपण पाहतोय सरपंच उपसरपंच चषक 2026 चा फायनल डे आपण पाहू शकाल. पहिल्या दिवसामध्ये आपण संघ पाहिला तर मग पोहोचला गेलाय सुपर 4 मध्ये. आई वनुदेवी स्पोर्ट मांगुर्णे पाडा आणि कालचा दिवस स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहिला तर मग आई चिंतामणी स्पोर्ट उमेळा फाटा आणि कालचा दिवस राहिला गेलाय तो म्हणजेच आई मरुदेवी स्पोर्ट राजावली या संघाच्या नावावरती. आजच्या दिवसामध्ये पाहू आपण कुठला संघ सुपर 4 मध्ये पोहोचेल. आज भरपूर संघ आपण या ठिकाणी पाहणार आहात. पालखी निघाली ती पायी पायी आत बसला शिर्डीचा साई. पालखी निघाली ती पायी पायी आत बसला शिर्डीचा साई. एक दोन तीन आणि एक चार. 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 बोला साईंचा जय जयकार. एक दोन तीन आणि एक चार. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. खूप मधुर अशी गाणी हार्दिक बळंगे यांच्या माध्यमातून निश्चितच सरपंच उपसरपंच चषकामध्ये ही लावली जात आहेत. आज वार गुरुवार आहे आणि साईबाबांची सुमधुर गाणी ही लावली जात आहेत. अगदी ही गाणी ऐकल्यानंतर मन अगदी प्रसन्न होतं.
चला मॅचच्या दिशेने आपण लक्ष फोकस करूया. नाण्याची एक बाजू मित्रांनो आपण पाहिली आहे, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना पाहिलाय, परंतु दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा प्रकारे दिलं जाईल हे देखील आपण पाहणार आहात. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर रुपेश लोखंडे, तर दोन बॅटर मिस्टर आकाश कान्हात अँड अक्षय धुमाडा, हे दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. 18 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 40 धावा, आणि ह्या 40 धावा बनवण्याकरता ऑन स्ट्राईक मध्ये बॅटर मिस्टर आकाश. चला मॅचला सुरुवात करायची. संघर्षाचा काळ कधी संपत नसतो, प्रसंगानुसार त्याच्याकडे मात्र पाहावं लागतं. पाहूया इथून मात्र कशा प्रकारे खेळ केला जाईल. ऑन स्ट्राईक वरती मिस्टर आकाश. पहिला बॉल आडवा बॅटनं खेळण्याची ही मानसिकता. प्ले अँड मिस. डॉट बॉल न सुरुवात झाली आहे. पुढील बॉल. ओ यावेळेस खूप टप्प्याची लेन ऑन साइडला चेंडूला उडवलाय. चेंडू जाईल डीप लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे. मिळतील 6 धावा. षटकार. कडुलिंबाला यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आपलं देखील सहर्ष स्वागत सरपंच उपसरपंच चषक 2026 मध्ये. पुढील बॉल रुपेश. हो यावेळेस अजून एक चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 6. षटकार. पावन साईंचं हे गुरुस्थान, वाणीत केलं जात गुणगान. धन्यवाद डीज, थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात, त्या म्हणजेच 12, आणि मैदानाच्या आतमध्ये देखील सुटलाय मोठ्या प्रमाणात वारा. पुढील बॉल. अजून एक खूप टप्प्याची लेन होती. ऑन साइडला केले गेलेत. खाली क्षेत्र आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू निघून गेला सीमा रेषा पार. मिलेगे रन 4 तो बेड़ा होगा पार. चौकार 4. 2 घंटे के लिए सिर्फ 200 रुपए लड़कियों के साथ वीडियो कॉल. आज रात कभी न खत्म होने. धन्यवाद. धावसंख्या 4 ने पुढे सरकली, पोचली गेली 16 या अंकांवरती. पहिला चेंडू डॉट फेकला होता. असं वाटलं होतं की हे षटक निर्णायक षटक पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आडवा बॅटनं खेळण्याची ही मानसिकता. ओ चेंडू पॅकअप करण्यामध्ये थोडासा उशीर केला, नाहीतर मग चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु पंचांच्या माध्यमातून हे लेग बायची धाव दर्शवली गेली आहे. 1 धावेनं धाव फलक पोचलं जाईल, ते म्हणजेच 17 या अंकांवरती. अजून सुद्धा मॅच संपलेला नाहीये. अजून सुद्धा इथून आपण पाहिलं तर मग 50-50 हा मॅच पाहायला मिळतोय. ओ अक्षय 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 दुमाडाचा हा षटकार. डाऊन द ग्राउंड चेंडू निघून गेलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पार. षटकार. माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? धाडलं बोलावून जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन. गेली त्यानं आज्ञा मला. तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? झाडला बोलावून जण साईन ये. धन्यवाद अडीज, थँक्यू सो मच. षटकाराच्या सायनं धावफलक पोहोचले गेले, ते म्हणजेच 23 अंकांवरती. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय. आता मात्र 12 चेंडू शिल्लक असतील, आणि 12 चेंडू मध्ये हा मॅच जिंकण्याकरता 17 धावेंची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल कदाचित डॉट आला असता तर मग आणखी धावा वाचू शकल्या असत्या, परंतु अक्षय काय जबरदस्त बॉल रेट केलं. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. कनेक्शन सुंदर पाहायला मिळालं, आणि चेंडूला मात्र डाऊन द ग्राउंड खेळले गेले. लॉंग ऑनच्या वरून सीमारेषा पार षटकारा करता.
नंबर 2चं षटक टाकण्याकरता मिस्टर जितेंद्र लोहार याला तुम्ही पाहू शकाल. पहिला बॉल फेकत असताना रनअप मध्ये मात्र थोडेसे चुकले गेलेत. धावा तर अतिशय जबरदस्त बनवल्या होत्या, परंतु बॉलिंग मध्ये थोडीशी कमतरता जाणवली. रुपेश लोखंडे याच्यावरती थोडासा विश्वास दर्शवला होता, परंतु त्याला देखील महार पडला गेलाय. यावेळेस अजून एक धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार 6. मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया. धन्यवाद अडीचे. षटकाराच्या साहाय्याने धाव फलक पोहोचलं गेलं 29 अंकांवरती. 11 चेंडू 11 धावांची आवश्यकता. ब्लॉकॉल मध्ये चेंडूच्या हाताळणी केली गेले. वन बाउन्सनं चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता आणखी येतो चौकार. 4. असं वाटलं होतं की निश्चितच हा मॅच जो आहे शेवटच्या ओव्हर पर्यंत जाईल, पण ज्या अनुषंगाने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, लाजबाब ही बॅटिंग आपण पाहतोय मिस्टर आकाश काणाच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहतोय वाईट बॉल. आणि अशा प्रकारे धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 34 अंकांवरती 6 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस 6 खेळले गेलेत ऑन साइडला आणि इथे मात्र सामना जिंकलाय. तुझ्या भेटीची झाले